शक्यता आहे। दरवर्षी 1 जानेवारीला या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतात। आणि अजित पवार देखील दरवर्षी या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पोहोचतात। यावर्षी देखील ते या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। राज्यातले अनेक महत्त्वाचे नेते देखील आज या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पोहोचतील अशी माहिती मिळतेय। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय।